यवतमाल में महिला आर्थिक विकास महामंडल के अंतर्गत कार्यरत लोक संचालित साधन केंद्र के कॉन्ट्रैक्ट कर्मचारियों ने अपनी लंबित मांगों को लेकर जिला कलेक्टर कार्यालय पर मोर्चा निकाला और आजाद मैदान में धरना आंदोलन किया। आंदोलनकारी कर्मचारियों ने मांग की है कि महाराष्ट्र के सभी लोक संचालित साधन केंद्रों को प्रति केंद्र 25 लाख रुपए का निधि उपलब्ध कराया जाए, जिससे कर्मचारियों को नियमित मानधन और प्रशासनिक खर्चों की पूर्ति की जा सके। इसके अलावा उन्होंने समुदाय साधन व्यक्तियों को उम्मीद योजना के तहत 6,000 मासिक मानधन देने की मांग की। साथ ही हर स्वयं सहायता समूह को 30,000 का रिवॉल्विंग फंड तथा 7% ब्याज दर पर बैंक ऋण मुहैया करने की मांग भी की। धरना आंदोलन में बड़ी संख्या में महिला कर्मचारी शामिल हुए। भारतीय मजदूर संघटनेचा हम भारत की नारी है, भूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है, भूल नहीं चिंगारी। सर, आमचं महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोकसंचालित साधन केंद्र आहे। आमच्या मागण्या आहे की जसं उमेदला प्रशासकीय खर्चासाठी शासन निधी देतो, ते निधी आम्हाला CMRCला मावी अंतर्गत देण्यात यावं। एक 25 लाख रुपये प्रशासकीय वर्ष खर्च आम्हाला लागतो, ते आम्हाला शासनाने द्यावं। दुसरं, आमचे जे महिला बचत गट आहे, उमेदला ज्याप्रमाणे 30,000 रुपये रिव्हॉल्विंग फंड दिला जातो, ते पण त्यांना देण्यात यावं। तसंच कर्जाचा शासनाचा कर्ज असो या प्रायव्हेट बँकेचं कर्ज असो, त्यांचं 60% परतावा जसं शासन उमेदच्या गटांना देतं, तसंच मावीमच्या पण गटांना 7% परतावा देण्यात यावा। महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र आहे। आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आहोत। इथे आम्ही व्यवस्थापक, लेखापाल, CRP आणि सहयोगिनी अशा पद्धतीचे आम्ही 4 लोक इथं आंदोलन करत आहोत। एक दिवसाचं धरणे आंदोलन। आमच्या मागण्या जेव्हापर्यंत पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आजचं आमचं एक दिवस आम्ही हे धरणे आंदोलन केलं, परंतु आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन करू आमच्या मागण्या पूर्ण होतपर्यंत।